गजर माऊलीचा गजर श्रीकृष्णाय ब्रह्मानन्दं परमसुखदं कैवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं चलनं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिवैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। योगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिध्वाससम्मीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरन्तुष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे। आता अर्जुन वाच संन्यास्यस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदुतं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन। श्री भगवान वाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागविचेक्षणः। चालू असलेलं आपलं साप्ताहिक चिंतन, त्यामध्ये आज उपांत्य दिवस। एका दृष्टिकोनातून उपांत्य दिवस म्हणजे आजचा या 40 वर्ष चालू असलेला नामयज्ञ, नामयज्ञातील ग्रंथराज ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी ज्ञानेश्वरी महान अशा ग्रंथाचं पारायण आपणाकडून झालं। माऊलींची समाधीची रचना समोर केली। आपलं स्वरूप आत्मा हा ब्रह्म आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, आणि तो कसा आहे हे शब्दात उभं करण्याचं काम माऊलींनी केलेलं आहे। श्रीमद भगवत गीता या गीता ग्रंथावर केलेलं भाष्य 1,25,000 असलेले महाभारताचे श्लोक, त्या श्लोकांमध्ये भीष्म पर्वामध्ये हे 700 श्लोक गीतेचे आहेत। एक एक श्लोक इको कमी करा म्हणा, एक एक श्लोक आहे वेदांताचे सार। एका ओवीमध्ये माऊलींनी सांगितलं, आपण खूप वेळेस ऐकलं, हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयांचे मतित आत्मा जने हस्तगत रत्नो हो। हे सगळ्यांना व्यवस्थित आवाज येईल असा आवाज द्या आणि इको कमी करा। हे गीता नावाचं प्रसिद्ध शास्त्र की ज्या शास्त्राच्या चिंतनाने, ज्या शब्दांच्या सेवेने आत्मा जेने हस्तगत रत्नो होय, आत्म्याचं ज्ञान, आत्मज्ञान होऊ शकतं, होतच। त्या शब्दांची सेवा जर केली तर आत्म्यापर्यंत घेऊन जाणारे, बोटाला धरून घेऊन जाणारे हे श्रीमद भगवत गीतेचे शब्द आहेत। त्या गीतेवर केलेलं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी। 700 श्लोकांवर 18 अध्यायांमध्ये 18 अध्याय, श्लोक 700। माऊलींनी 9,034 ओव्या 9,034 ओव्यांचं केलेलं भाष्य म्हणजे भगवती ज्ञानेश्वरी। काम करत राहा आणि कान इकडे द्या आणि तोंड एकदम बंद ठेवा।
भगवती ज्ञानेश्वरी या महान अशा ग्रंथाचं आपणाकडून पारायण झालं. ही फार मोठी सेवा आहे. पारायण झालं म्हणजे आज संपलं असं नाही, परत सुरुवात करायची. म्हणून तर पहिल्या 5 ओव्या 11 ओव्या घ्यावा लागतात. आपण कीर्तनातही सांगितलं, या ग्रंथाचं शुद्धीकरण झाल्यानंतर नाथ महाराजांच्या 5 ओव्या आहेत. श्री शके 1500 सावोत्तरी तारण नाम संवत्सरी. 1506 मध्ये पटापट जातो बरं का. 1506 मध्ये व्हापो करायचं आहे. आमचं सगळं रिमोट पुढे आहे. श्री शके 1500 साहोत्तरी 1506 मध्ये तारण नाम संवत्सरी. एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. प्रतिशुद्ध केली गीता ज्ञानेश्वरी. नाथ महाराजांनी सांगितलं ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं नाथ महाराजांनी. कधी? शके 1506 मध्ये. शके आणि सन यात 78 वर्षाचा फरक आहे. ज्ञानेश्वरीचं लिखाण सन 1290 मध्ये आणि 1290 मध्ये लिखाण झालं म्हणजे शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबादर लेखकू झाला. शके 1212 मध्ये म्हणजे सन 1290 मध्ये ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं आणि त्याचं शुद्धीकरण शके 1506 मध्ये म्हणजे 78 मध्ये 6 मिळवले का बरोबर सन 1684 मध्ये ज्ञानेश्वरीचं काय झालं? शुद्धीकरण झालं. नाथ महाराजांनी केलं आणि त्याचं उत्तर दिलं. ग्रंथपूर्वीचा ती शुद्ध परिपाठांतरी शुद्धबद्ध तो शोधोन्याय ओमिध. प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी ग्रंथ अगोदरच पूर्वी शुद्ध होता, परंतु तो पाठांतराने आला ना, त्याच्यामुळे शुद्धता अशुद्धता आणि काही अबद्धता आली होती. ती शुद्धता नाथ महाराजांनी केली ज्ञानेश्वरीची बरं का. गीतेवरचं भाष्य नाथ महाराजांनी त्यात काही बदल केला नाही. करायला गेले तर चमत्कार झाला, सगळ्यांना माहिती आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं अशा ग्रंथाचं शुद्धीकरण केलं आणि नाथ महाराज नतमस्तक होतात. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. निष्कलंकित असलेलं ज्यांचं जीवन त्यांच्या ठिकाणी नतमस्तक होतो, नमन करतो, वंदन करतो. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. आशीर्वाद दिला. जयाची गीतेची वाचिता टीका. ही गीतेची टीका आहे म्हणजे ज्ञानेश्वरी. ही ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया. या सगळ्या लोकांना ज्ञान होईल हा ग्रंथाचा परिपोष आहे. ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया. आणखी एक मक्की सांगितली, अति भाविका ग्रंथार्थिया. ज्ञान होय, नाहीतर काय होईल? पुढे माऊलीने सांगितलं या वाक्चातुर्याने सुखिया होईल. वाणीचं चातुर्य मिळेल काहींना, वाक्चातुर्य येईल. परंतु इथं नाथ महाराजांनी हा ग्रंथ जो आहे हा ग्रंथ प्रासादिक ग्रंथ आहे. ही जी वाणी आहे ही प्रासादिक वाणी आहे. आणि प्रसाद सेवन करण्यासाठी प्रथमतः पात्र शुद्ध असावं लागतं. शुद्ध पात्रात प्रसाद घ्यावा लागतो. तसं ज्याच्या अंतकरणाची शुद्धी त्याला हा प्रसाद मिळतो. प्रसाद आहे, प्रासादिक वाणी आहे. या ठिकाणी सांगितलं नाथ महाराजांनी की नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. निष्कलंका नमो ज्ञानेश्वरा. जयाची गीतेची वाचिता टीका. ज्यांनी गीतेवर केलेली टीका आहे ती वाचन जर केली, ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया. ग्रंथाच्या अर्थाकडे जाणाऱ्यांना, नुसत्या वाचणाऱ्यांना काय आशीर्वाद दिला? तुम्ही ती ओवी ऐकली होती कोणाची? त्या दिवशी तुम्ही साशंक झाला नाव घेताना बरं का. समर्थाची या पंक्ती भोजने तळलिया वरलिया एकची पक्वाने अर्थ अथवा पठने. हा काय लाभ आहे? मोक्षची लाभे. अर्थ अथवा पठने मोक्षची लाभे. हे याचं फळ आहे. काय ओवी दिली माऊलींनी? समर्थाची या पंक्ती भोजने. अति श्रीमंत माणसाच्या घरी जेवायला गेलो. तळलिया म्हणजे तळमजल्यावर आणि वरलिया म्हणजे वरच्या मजल्यावरचे बरं का. दोन्ही तळलिया वरलिया. काही म्हटले तळून घेतलेले. तुम्हीच सांगितलं, आता विषय झाला. अर्थांचं कसं होतं पहा. तळलिया वरलिया. तळ मजल्यावरच्यांना आणि वरच्या मजल्यावर असणाऱ्यांना एकच पक्वाने, बदल नाही जेवणात. खालचे जे बसले त्यांना वेगळं जेवण, वरचे बसले त्यांना असं अजिबात नाही. कोणाच्या घरी?
समर्थाची पंक्ती भोजन. श्रीमंत माणसाच्या घरी गेल्यानंतर सर्वांना एकच भोजन, अर्थ अथवा पठने. नुसतं पठन जरी केलं, अर्थाकडे नजर जरी गेली तरी त्याला काय सिद्ध आहे? मोक्ष प्राप्त होईल. हा या ग्रंथाचा आशीर्वाद आहे. अर्थाकडे जा, नुसतं बोट फिरवा, नुसती ज्ञानेश्वरीची सेवा करा, नुसतं ज्ञानेश्वरी डोकं ठेवा, नवे नवे ज्ञानेश्वरीची सेवा करणाऱ्याची सेवा करा, तो अतिशय प्रिय असतो. तुमची या दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद घ्यावा हाची मज. नवविधा काय बोलिले जे भक्ती, द्यावी माझी हाती तुमचे. आज ह्याच प्रस्तावने जाऊ आपण बरं का. आता त्यातला आतला गाभा काय आहे ते सगळे तुम्ही जाणकार आहात. सेवकाची सेवा करावी. सेवकाच्या सेवेची फलश्रुती काय असते? सेवे लागी सेवक झालो. सेवकाचा सेवक व्हावं, दासाचा दास होणं ही अतिउच्च कोटीची भक्ती आहे. तो देवाला अतिशय प्रिय असतो. निर्वाळा केला ते मज आवडती, प्राणा परवते. परवते प्राणा. मला प्राणापेक्षाही जास्त आवडतात कोण? मला माझ्या प्राणापेक्षा जास्त आवडणारे कोण आहेत? जे भक्त चरित्राते प्रशंसिती. माझ्या भक्ताच्या चरित्राची जे प्रशंसा करतात, माझ्या भक्ताच्या चरित्राचं जे अनुवादन किंवा माझ्या भक्ताची जे सेवा करतात ते मला प्राणापेक्षा जास्त आवडतात. सरळ त्या ओवीचा अर्थ आहे. रामायणात थोडासा कथाभाग आहे. हनुमानजी त्या ठिकाणी सगळं दगडं टाकायचं काम चालू, सगळ्यांची धावपळ, सेतुबंधनाचं काम चालू, सगळी वानर सेना पळत होती. पटकन सेतुबंधन झालं पाहिजे, लंकेत गेलं पाहिजे. रामायण मग त्या दिवशी सांगितलं, जेवणातले सगळे कलह मिटवायचे असतील तर रामायण अनुसरा, आणि खूप मोठं भांडण उभं करायचं असेल तर महाभारत अनुसरा. तर त्या ठिकाणी हनुमानजींची धावपळ इतकी होती, 3-3, 5-5 पर्वत, एक डोक्यावर, 2 खांद्यावर, 2 हातावर, डोंगर घेऊन ते त्या सेतुबंधनाचं काम करत होते. सगळ्यांची पळापळी, नळ निळ, जांबवंत, सुग्रीव, राम भगवान आपले त्या ठिकाणी महादेवांची, रामेश्वरांची पूजा करून बसलेले होते. लंकेत जाण्यासाठी रस्ता करायचं काम चाललं होतं. त्याच ठिकाणी आपण भक्ताचं वर्णन करायचं बरं काय का. त्याच ठिकाणी एक खारुताई, तिला वाटलं आपली सेवा व्हावी म्हणून ती मातीत लोळायची आणि त्या पुलाच्या फटींमध्ये अंग झटकायची, धुळीचे कण टाकायचे. फटी बुजवण्याचं काम कोण करत होती? खारुताई करत होती. सगळी धावपळ, याच्या पायाखालून त्याच्या पायाखालून, याच्या सापटीतून धावत 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 पुढे जायची, पळत पळत अंग झटकायची, पुन्हा यायची, अंग झटकायची, पुन्हा यायची. अचानकपणे हनुमानजींनी पर्वत टाकले आणि पाठीमागं फिरले. पाठीमागं फिरल्या फिरल्या हनुमानजीचा पाय खारुताईच्या शेपटीवर पडला. पाय कोणाचा होता? हनुमानजींचा. वज्र देई मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजमोहनरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. नुसती हनुमान चालीसा जरी म्हटलं ना तरी खूप मोठी फलश्रुती बरं का. म्हणून ज्याला संकट यावी असे नसं वाटेत त्याने हनुमान चालीसा रोजचं पठण करावं. पाय पडला आणि खारुताईच्या शेपटीवर वज्र दे. हनुमंताचा पाय पडल्यावर रक्ताची चिळकंडीच उडाली. चिरचिर केलं तिने मोठ्याने. इतक्या मोठ्या समुद्राच्या आवाजात या धाव. व्युत्पत्ती अवघीची विसरीजे, जगा धाकुटे होईजे जवळीक माझी, वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता जरी जोडे, तरी मैमे भेने दडे, वेडीवे माझी, उगाच लागतील पाठी, करीतील हिमपुटी. जो आपल्या आत्मस्वरूपात रमान झालेला असतो, बाह्य गोष्टीचं ज्याला काहीच तादात्म्य नसतं, तो भक्त समे प्रिया, तो भक्त मला अतिशय आवडतो, तो फार प्रिय असतो. खारुताईचं अंगाचा रक्ताची चिळकंडी उडली, मोठ्याने ओरडली. सगळ्यांच्या नजरेतून सुटलेली खारुताई प्रभू रामचंद्र तसेच उठले आणि पळत सुटले सगळ्या वानरसेनेतून. काहीच कळे ना कोणाला का पळतात. धावत धावत त्या पुलावर गेले, सगळ्यांना बाजूला केलं आणि पटकन जाऊन तिला उचलून घेतलं. खारुताईला उचलून घेतल्यानंतर प्रभूजींच्या डोळ्यात पाणी आलं. नुसतं पाणी नाही आलं, तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि क्रोध जागृत झाला. कुणी तुझी अशी अवस्था केली सांग मला या क्षणाला. चिडले, देवाचं चिडणं येते. खारुताई थरथर कापडा सुरू झाला. खारुताईला स्वतःला झालेल्या यातनेचं नाही त्रास झाला. खरा भक्त तो असतो. भगवान परमात्म्याला आलेला क्रोध, आता त्या क्रोधात काय होईल याची चिंता तिला. चिंता तुझं जाऊ द्या हो देवा, प्रभूजी जाऊ द्या, सांग तुझ्यावर कोणी पाय दिला सांग, तो शिक्षेस पात्र आहे. सगळं स्थिर झालं वातावरण. सगळी वानरं थांबली नळनळ जामूत. हनुमानजी पुढे गेले, आवाज ऐकला, सगळं स्तब्धता पसरली. प्रभूजी चिडले, इतके चिडलेले. सांग तुझी अशी अवस्था कोणी केली सांग.
खरुताई सांग पटकन. खरुताईने सांगितलं प्रभूजी जाऊ द्या. नाही नाही सांग. हे माझ्यावर जो पाय पडला अनावधानाने पडला असेल, हनुमानजीचा पाय पडला, बोलवा त्या हनुमंताला. प्रभू थोडे चरकले, हादरले, कारण सेनापतीवरच आरोप आला ना. पण चतुर आहे. हनुमंताला बोलावल्यानंतर हनुमानजी आले. तू हिच्यावर पाय दिलास, हिच्या यातना मला माहीत नाही प्रभूजी, माफ करा, झाला असेल. मला पाहिजे ती शिक्षा तुम्ही देऊ शकता, पाहिजे ती शिक्षा मला देऊ शकता. सगळं वातावरण स्तब्ध. हनुमानजी उभे. प्रभू रामचंद्र चतुर आहे. चतुरा तू शिरोमणी, गुणलावण्याची खाणी. खारुताईला विचारलं, हा गुन्हेगार तुझा आहे, सांग याला काय शिक्षा द्यायची सांग. इतका आनंद झाला खारुताईला. आतापर्यंत सुकलेली खारुताई उल्लसित झाली. प्रभूजी माझा गुन्हेगार, मी शिक्षा देणार. नळ निळ जांबुवंत सुग्रीव बोलवा. सगळे पळत आले. जा पटकन जंगलातून मोठमोठी फुलं घेऊन या. गेले टोपल्याबरोबर पण लवकर तात्काळ खूप मोठ्या फुलांचा हार करा. असा मोठा हार केला. कशाचा? फुलांचा हार केला. कोणी सांगितलं? खारुताईने सांगितलं. इतक्या मोठ्या फुलांचा हार केला आणि सांगितलं प्रभूजी हा हार स्वहस्ते तुम्ही स्वतःच्या हाताने हनुमानजीला घाला. सगळे आश्चर्यचकित झाले. प्रभू रामचंद्र विचारले, खारुताई हा तुझा गुन्हेगार आहे, तुझे शेपटीव पाय दिला, रक्त आलं तुझ्या शरीरातून, हा गुन्हेस, याला शिक्षेस पात्र, हीच त्यांना शिक्षा आहे. हनुमानजींना हीच शिक्षा आहे. कोणी सांगितलं? खारुताईने. तुम्ही स्वतःच्या हाताने त्यांच्या गळ्यात हार घाला, त्यांचा सत्कार करा, हीच हनुमानजीची शिक्षा. का शिक्षा आहे? टीकाकारांनी त्याच्यावर प्रश्न केलेला आहे. खूप गोड वर्णन आहे. खारुताईला विचारलं का बरं? ही जांबुवंतीजीने विचारलं, खारुताई ही शिक्षा नाही, हे तर त्यांचा सत्कार आहे, अभिनंदन. काय? ऐका. खारुताईने जे उत्तर दिलं आपल्यासाठी सर्वांसाठी, या सगळ्या दृष्टांताचा ओहापोह यासाठी होता. खारुताईने सांगितलं हनुमानजी संत आहेत, हनुमानजी भक्त आहेत. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. हा प्रश्न कोणी विचारला? तुकाराम महाराजांनी हनुमानजींना विचारला. भक्तीचे आधारी असलेले हनुमानजी, दास्यत्व निकट हनुमंते पै केले. दास्य भक्तीचे आधारी असलेले श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदना. नववीत भक्तीमध्ये दास्य भक्ती ज्यांनी केली ते भक्तीचे आधारी आहेत. आणि खारुताईंनी सांगितलं ते श्रेष्ठ भक्त आहेत. आणि त्यांचा पायाचा स्पर्श कोणत्या का निमित्तानं होईना का माझ्या शरीराला झाला. मी अनाथ अतिशय पामर असलेला जीव देवा, संतांच्या पायाचा, साधूच्या पायाचा स्पर्श ज्या जीवाला झाला त्याला तुम्ही जवळ करता. हनुमंताच्या पायाचा स्पर्श, हनुमानजीच्या पायाचा स्पर्श माझ्या शरीराला झाला, म्हणून तुम्ही मला जवळ केलं, म्हणून ते अभिनंदास पात्र आहे, म्हणून त्यांचा सत्कार आहे, म्हणून त्यांच्या गळ्यात हार घाला. एखाद्या भक्ताचा भक्त जर झाला तो देवाला अतिशय प्रिय असतो. म्हणून सद्गुरू सेवा, गुरूंची सेवा देवाच्या सेवेपेक्षा श्रेष्ठ सांगितली. कशी? गुरु थोर म्हणावे की देव थोर म्हणावे. समर्थांचे वाक्य आहे. गुरु थोर म्हणावे की देव थोर म्हणावे. आधी नमस्कार कोणासी करावे. दोघं समोर आले. कोणाला वंदन करा? देवाला का गुरूंना, सद्गुरूंना? मला भासते सद्गुरू थोर आहे. त्या ठिकाणी त्यांनीच उत्तर दिलं अर्ध्या पदात. मला असं नक्की वाटतं सद्गुरू थोर आहे. त्याचं कारणही सांगितलं. कारण काय? तयाच्या प्रसादे रघुराज पाय. त्यांच्या कृपेमुळे रघुराजाची, भगवंताची भेट त्यांच्या कृपेमुळे होते. म्हणून गुरुकृपेचं फळ म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ काय आहे? गुरुकृपेचं फळ आहे. मोक्ष संन्यास योग 18व्या अध्यायामध्ये. म्हणून नाथ महाराज म्हटले, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थ्या. त्या माऊलींना वंदन केलं नाथ महाराजांनी. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात माऊलींबद्दलचा अत्यंतिक आदरभाव असावा. नवे ज्यावेळेस आपण ज्ञानेश्वरी वाचायला बसतो, खरा भक्त जो असेल, आणि ज्यावेळेस ज्ञानेश्वरीत रम्मान होतो. खरं वाचन सांगू का ज्ञानेश्वरीचं? ज्यावेळेस वाचता वाचता आपलं अंतःकरण द्रवीभूत होतं, अष्टसात्विक भाव जागृत होतात, ज्यावेळेस आपल्या अंतःकरणातले 2 थेंब त्या ज्ञानेश्वरीच्या शब्दांकडे गळतात, ते खरं वाचन असतं. ते खरं वाचन आहे. भावनिक, ही भावनिकता नाही आहे, ही सात्विकता आहे. वाचता वाचता ते शब्द ज्यावेळेस हृदयात जाऊन जातात, हृदयात बसतात. मावशी म्हणायच्या, बरकले मावशी, तिकडं वाचायला लागलं, तिकडं सांगायला लागलं का इकडे कसं तरी होतं, असे वाक्य असायचे, असे अनुभव असायचे. इकडे कसं तरी होणं. पण ज्याला काहीच होत नाही त्याने समजायचं कुष्ठरोगाची चाचणी आहे. कुष्ठरोग
डॉक्टरकडे जर गेलं, त्वचेला चट्टे पडलेले असले तर ते पिना टोचतात. टोचल्यानंतर काहीच संवेदना, ज्या त्वचेच्या संवेदना नष्ट झालेल्या असतात, डॉक्टर सांगतात यांना कुष्ठरोगाची लागण झाली. याच्यावर ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक कुठलेही उपचार करा, परंतु उपचार करा, कुष्ठरोगाची लागण झाली. कारण का, ज्या ठिकाणच्या त्वचेच्या संवेदना नष्ट झालेल्या असतात त्याला कुष्ठरोग म्हणतात. ही चाचणी आहे. कुष्ठरोग झाला किंवा नाही याची चाचणी केली जाते. तसं ज्या अंतःकरणामध्ये कितीही काही गोड जरी ऐकलं, ज्या अंतःकरणात काहीच व्हायब्रेट होत नसेल, जिथं काहीच पोहोचत नसेल, समजायचं आपल्या मनाला कुष्ठरोग झाला. काय झाला? कोणता रोग झाला आहे? कुष्ठरोग. तिथे जसं त्यांना ॲलोपॅथिकची, होमिओपॅथिकची गरज आहे, या अंतःकरणासाठी आत्यंतिक गरज आहे ती सेवेची. कशाची गरज आहे? शास्त्राची, साधूची, पूजेची. कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं खूप मोठी सेवा करावी लागते. त्यावेळेस अंतःकरणाची तयारी होत असते. अंतःकरण मृदू, हळवार अंतःकरण असावं लागतं. इतकं हळवार अंतःकरण असावं लागतं. किती हळवार अंतःकरण असावं लागतं? त्याच हळवार अंतःकरणामध्ये बोध प्रदान होत असतो. संत कबीर यांचा एकुलता एक मुलगा कमाल, सकाळची वेळ होती, एक गाय होती घरी, गावठी गाय. आईने सांगितलं जा गवत आणायला. कमाल सकाळीच विळा घेऊन गेला, बांधावरती गेला आणि गवत कापायला लागला आणि रडायच लागला. गवतच कापलं नाही, खूप रडायला. तसाच विळा घेऊन परत आला, रडत रडत घरी आला. आईनं जवळ घेतलं. काय झालं बाळ? अरे तुला काही चावलं का? का गवत आणलं? तू गाईला गवत आणायला का गवत आणलं नाही सांग बरं. रडता रडता कमालाने दिलेलं उत्तर आहे का? कमाल म्हणतो, आई मी ज्यावेळेस बांधावरती गवत कापायला गेलो ना, त्यावेळेला ते गवत रडत होतं. गवतावरून ठिपकणारे दवबिंदू कमालाला रडताना दिसावेत. याला म्हणायचं अंतःकरणाची मृदुता. हे तर हळवारपण चित्ता येईल तरीचे हे उपयोगा जाईल. इतकं हळवार, इतकं मृदू अंतःकरण झालं असेल ते ज्ञानेश्वरीच्या शब्दांना पात्र झालं अंतःकरण. ते वापसा झाला, त्या अंतःकरणात तयारी झाली. असे गोड शब्द त्या अंजुळीमध्ये, त्या हृदयाच्या अंजुळीमध्ये ते गोड शब्द साठवले जातात. ते पारायण आपण सर्वांनी साठवून घेतलं का नाही साठवून ते शब्द. आता ते शब्द आपल्याला कितीतरी दिवस कानात घुमले पाहिजे. ही शब्द साधे शुद्धे शब्द नाहीत. आपण खूप वेळेस सेवा सांगितल्या. ही अक्षरे नव्हती दे का ब्रह्मसाम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका, वर्णियली श्रीकृष्णे ये गीतेची अक्षरे, जे तुले रिगती कर्णद्वारे ते तुले होती पुरे अश्वमेघ. हे अक्षर नुसते कर्णद्वारे निघाले, कानावर पडले तर ज्याच्या मुखातून निघतील अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य आहे. इतकं मोठे ह्या शब्दांची फलश्रुती आहे. नव्हे जिथपर्यंत ज्या वातावरणात हे शब्द जातात तिथपर्यंत सगळं वातावरण मंगलमय पवित्रता निर्माण करण्याची या शब्दांची ताकद आहे. या शब्दांची ही साधी सुधी शब्द नाहीत, असे आलेले नाहीत. हे शब्द रचना करण्यासाठी किती काळातून, किती सायासातून, कशातून आलेले आहेत आणि ते सगळं अनुभवजन्य ज्ञान आहे. म्हणून या ठिकाणी ही साधी शुद्धी शब्द नाहीत. हे सविस्तर वर्णन या ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायामध्ये, 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग. फक्त परत दिग्दर्शन करतो. या अध्यायामध्ये सर्व अध्यायांवर दृष्टिक्षेप टाकला का नाही. पहिल्या अध्यायाचं वर्णन करत असताना शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव असं 18व्या अध्यायात म्हटले. प्रवृत्ती शास्त्राची प्रस्तावना म्हणजे पहिला अध्याय अर्जुन विषाद योग 18व्या अध्यायातलं वर्णन आहे. माऊलींनी सांगितलं शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव कोणता अध्याय? पहिला अध्याय. सांख्ययोग कितवा अध्याय? दुसरा अध्याय. सांख्ययोग म्हणजे सांख्य म्हणजेच ज्ञान, त्यात स्थितप्रज्ञाची लक्षणं झाली. दुसरा अध्याय. तिसरा अध्याय कर्म प्रतिपादन केलं, कर्माची गती सांगितली. ते सुद्धा नाव 18व्या अध्यायातल्या वयांमध्ये आलेले. तो कर्म कसं करायचं, कर्मयोग तिसरा अध्याय. चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग. पाचवा अध्याय संन्यस्त वृत्ती कशी ठेवायची, संन्यास योग. सहावा अध्याय अभ्यास योग, ध्यान योग, आत्मसंयम योग 6व्या अध्यायाचं ज्ञान. सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग. 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग, जे क्षर न पावणारं तत्व. आता प्रत्येक अध्यायात काय काय सांगितलं आपण. 6 दिवस थोडं काय आपण टिटुबू चाचूवरी माप नसुये सागरी. आपण त्या टिटवीने किती सागर उपसण्याचा प्रयत्न केला तरी ते सागर उपसला जाणार नाही. त्या मुंगीने कितीही पोतं खाण्याचा प्रयत्न केला साखरीचं, तिची तृप्ती होईल परंतु पोतं नाही संपणार. तसं आपण याच्यात काय घुसू शकतो? फक्त एवढंच, आपण इथे यायचं आणि तृप्त होऊन जायचं.
हे आहे तसंच आत्तापर्यंत हजारो लाखो करोडो लोकांच्या तृप्तीची व्यवस्था आहे, कित्येकांच्या मोक्षाची व्यवस्था आहे. कित्येक या मार्गात आले, ज्ञानेश्वरीत रथ झाले आणि मोक्षाला प्राप्त झाले. नव्हे इथं त्रिकालाबाद म्हणजे शाश्वत मोक्ष आहे, शाश्वत मोक्ष आहे सेवेत. तर या ठिकाणी ज्ञान विज्ञान योग सांगितला, अक्षरब्रह्मयोग सांगितला 8व्या अध्यायात, आणि उत्तम विद्या सांगितली, आत्मविद्या ज्याला म्हणतात. 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योग, 10व्या अध्यायात विभूती योग, 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन विभाग योग, 12वा अध्याय सगुण भक्तियोग, 13वा अध्याय क्षेत्रज्ञ योग, त्याचंच नाव आहे प्रकृती पुरुष विवंचना, 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग, 15वा अध्याय पुरुषोत्तम योग, 16वा अध्याय दैवासुर संपद विभाग योग, आणि 17वा अध्याय आहे श्रद्धात्रय विभाग योग. 3 प्रकारची श्रद्धा. आणि 18वा अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. सगळ्यात मोठा असलेला अध्याय 1811 ओव्या आहेत. किती ओव्या आहेत? 1811 ओव्या 18व्या अध्यायामध्ये आहे. हा 18वा अध्याय, त्याचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. हा कलशाध्याय म्हटलं. काय म्हटले? हा कळस आहे सगळ्या मंदिराचा. आज कळस आहे नाही का, शेवटचा दिवस काला. आज उपांत्य भाग आहे. उपांत्य भाग वारकरी संप्रदायामध्ये काही अलिखित नियम आहेत. अलिखित आहे बरं का. अलिखित नियम काय? उपांत्य भागामध्ये म्हणजे शेवटच्या दिवशीचं कीर्तन प्रवचन काय असेल ते मागणीपर असावं, आणि पहिल्या दिवशीचा नियम आहे ते नामपर असावं, मध्ये संतपर असावं. आज मागणी असावी. संत मागणी करत असतात. मागायचं असतं ते कोणाकडे मागावं, काय मागावं. संतांचं मागणं आपल्या स्वार्थासाठी किंवा स्वतःसाठी किंवा इहलोकातलं नसतं. संतांचं जे मागणं आहे हा सगळा वाग्यज्ञ पूर्ण झाला का नाही? किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तने सिद्धी नेले, एथ माझे जीवरले पायीकपण. 1792 क्रमांकाची ओवी 18व्या अध्यायातली. किंबहुना तुमचे श्रीगुरूंना म्हटले तुमचं हे केलं आणि माझं इथं पायीक पण उरलं, तुमच्यामुळे हे धर्मकीर्तन म्हणजे वाग्यज्ञ ज्ञानेश्वरीचं कीर्तन, त्याला काय म्हटलं? धर्मकीर्तन म्हटलं. धर्मकीर्तन वाग्यज्ञ अनेक शब्द. धर्मकीर्तन हे सिद्धी नेले श्रीगुरूंचं वर्णन आहे. एथ माझे जीवरले पायीकपण. माऊलींच्या गीतेबद्दलच्या स्वतःबद्दलच्या ओव्या जर ऐकल्या 18व्या अध्यायात, मग आपली उंची कळते ना आपला फुगा कळतो आपल्याला. आपला फुगा काहीच नाही. माझिया दुर्वदळा नान म्हणू नये. माझ्या छोट्याशा दुर्वदळाला नाही म्हणू नका. ज्या समुद्रात अनेक शफरं आहेत, अनेक मोठमोठे डोंगराएवढे मासे आहेत, मग बाकीच्यांनी छोट्या छोट्या माशांनी काय करावं? कितीतरी ओव्या आहेत. राजहंसाचे चालणे भूतळी झाली आशाने, अनेक काय कोणी चालावेची ना. माऊली म्हटले राजहंस ह्या भूतलावर खूप डौलाने चालतो, बाकीच्या कोणी काही चालायचंच नाही का? ही मी गीतेवर केलेलं भाष्य म्हणजे काय आहे? माझं एक छोटंसं दुर्वदळ आहे. मी काय केलं? कोणाला विचारलं? तिथं वर्णन केलं माऊलीने. भाष्यकारा तेव्हा टपुसतू. हा निर्देश हे बोट आद्य शंकराचार्यांकडे आहे. भाष्यकारा तेव्हा टपुसतू. भाष्यकारांना शंकराचार्यांना रस्ता विचारत व्यासांचा मागोवा घे तू. आद्य जे शास्त्रकार आहेत महर्षी व्यास, त्यांचे माग काढत व्यासांचा मागोवा घेत या ग्रंथाची रचना केली. हे सगळं करत असताना माझ्याकडं काय नाही, हे सगळं माझ्या गुरूंची कृपा आहे. ही माझ्या कोणाची कृपा आहे? गुरूंची कृपा. आणि गुरु प्रसन्न झाले उपांत्य भागात. आता इथंच येऊ आपण. इतके प्रसन्न आहे. माग, तुला काय मागायचं ते माग. माऊलींकडं मागणं सांगितलं, मागा. मी इतका प्रसन्न आहे तर माग. आता तुला काय मागायचं? आणि जे मागणं आहे ते आहे प्रसादरूपी दान, म्हणजे पसायदान. वैश्विक प्रार्थना आहे बरं का पसायदान. विश्वाने जी प्रार्थना मान्य केली नव्हे सुवर्ण अक्षरात युनोमध्ये, युनो माहिती आहे ना? युनो म्हणजे राष्ट्रसंघ. राष्ट्रसंघामध्ये पसायदान सोन्याच्या अक्षरात मडून लावलेले, सोन्याच्या अक्षरात कोरून लावलेले. युनोची प्रार्थना आहे पसायदान, ज्याला शांत जगतात. कारण राष्ट्रगीत फक्त आपल्या देशापुरतं चालतं, परंतु पसायदान देश नाही, देशकाल परिचिन्न नाही, कुठल्याही देशात नव्हे, कोणत्याही ग्रहावर चालणारी प्रार्थना आहे. कारण ती वैश्विक प्रार्थना आहे, विश्व कल्याणार्थ श्री गुरूंकडे विश्वात्मक देवाकडे केलेलं ते मागणं आहे. आता या शब्दाने उभयाने अव्ययाने सगळं जोडलं. पसायदान सगळ्यांना माहिती आहे, त्या स्वतंत्र अर्थासाठी कितीतरी काळ लागतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. प्रसन्न होऊन मला प्रसाद रूपी दान द्या. तुम्ही प्रसन्न झालात ना, विश्वात्मक देव
म्हणजे श्रीगुरूंना अनुसरून आपल्या श्रीगुरूंपुढे वाग्यज्ञ श्रीगुरूंच्या श्रीगुरू श्रोते होते. माऊलींनी त्या खांबाला पाठ देऊन सन 1290 ज्ञानेश्वरी सांगितली. लिहिली कोणी? सच्चिदानंद बाबा दरे लेखक झाला. सच्चिदानंद बाबांनी लिहिली. नंतर ती प्रत माऊली घेऊन गेले. कुठं? समाधीला बसत असताना प्रत नेली. परंतु इतका या ओव्यांचा प्रभाव होता की पाठांतराने पुढं आले. पाठांतराने सन 1584 पर्यंत पाठांतराने आलं. आणि मग स्वप्नात जाऊन नाथ महाराजांनी त्या ग्रंथाचं शुद्धीकरण आपल्याकडे आलेली प्रत. शेवटचा दृष्टांत सांगतो फक्त. नाथ महाराजांनी याचं शुद्धीकरण केलं. कसं शुद्धीकरण केलं? एकनाथ महाराज म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. वाङ्मय नाथ महाराजांचा एकनाथी भागवत, माऊलींची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा, हे 3 प्रस्थांतरी प्राकृतातले. या ग्रंथांचा खूप मोठा समन्वय आहे. 18,000 ओव्या एकनाथी भागवताच्या, 9,034 ओव्या ज्ञानेश्वरीच्या, 4,092 अभंग गाथेतल्या. यांचा ही ज्ञानेश्वरीतली ओवी, ही भागवतातली ओवी आणि हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग यांचा समन्वय. काल भिन्नता आहे. 13व्या शतकात ज्ञानेश्वरी, 15व्या शतकात म्हणजे 16व्या शतकात यांचं नाथ महाराजांनी केलेलं हे भाष्य भागवत आणि परत 16व्या-17व्या शतकामध्ये जगद्गुरु तुकोबारायांची गाथा. या तिन्हींचा काल भिन्न असल्यामुळे शब्दरचनेत भिन्नता आहे. परंतु सांगण्याचं तात्पर्य अर्थ मात्र एकच आहे. सर्वांना एकच सांगायचं. नाथ महाराजांच्या काळात एवढा दृष्टांत सांगतो, सगळ्यांसाठी प्रिय आहे आणि तो सांगितला पाहिजे. आज शेवटचा दिवस आहे. ज्ञानेश्वरीची महती सांगितलीच पाहिजे. या शब्दांना किती महत्त्व आहे, कारण शब्दांचं वाचन झालं ज्यांच्याकडून, तर नाथ महाराजांच्या समकालीन असलेले दासोपंत त्यांनी गीतेवर 9 लाख ओव्या लिहिल्या. किती ओव्या लिहिल्या? 9 लाख. त्यांच्या प्रसिद्ध आहे दासोड्या म्हणून. दासोपंतांच्या दासोड्या प्रसिद्ध आहे. ते मुळं अंबेजोगाईचे. अहंकार आला आणि ते ज्ञानेश्वरीला कमी लेखू लागले. हे 9,034 9,000 ओव्या किरकोळ आहेत, मी 9 लाख ओव्या लिहिल्या. ही बातमी नाथ महाराजांपर्यंत गेली की असे दासोपंत ज्ञानेश्वरीचा अवेअर करतात आणि स्वतः त्यांनी वाङ्मय लिहिलं. मग नाथ महाराज काय म्हटले माहिती आहे का? नाथ महाराज म्हटले, ठीक आहे, संत काय करत असतात ऐका. 4 प्रकार. पाहून जो बदल होतो तो ऐकून बदल होत नाही. यडगर नावाचा पाश्चात्य तत्ववेत्ता आहे, तो सांगतो 83% ज्ञानग्रहण डोळ्याने होतं, 11% ज्ञानग्रहण कानाने होतं, 3.5% ज्ञानग्रहण त्वचेने होतं, 1.5% ज्ञानग्रहण नाकाने होतं आणि 1% ज्ञानग्रहण जिभेने होतं. सगळ्यात जास्त ज्ञानग्रहण करणारे इंद्रिय डोळे आहेत. पाहून जो बदल होतो, आपण मुलांना सांगतो असं वागू नये तसं वागू नये, मुलं आपलं आचरण पाहतात आणि मग तशी वागत असतात. पाहून श्रेष्ठ माणसं जशी वागतील तसं त्याला धर्म म्हणतात. त्या नाव धर्म ठेवीती ये रती आचरती सामान्य सकल यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेव स्तरोजन. नाथ महाराज थेट अंबेजोगाईला गेले. अंबेजोगाईला गेल्यानंतर द्वारपाळाने अडवल्यानंतर नाथ महाराजांनी त्या द्वारपाळांना सांगितलं, तुमच्या महाराजांना सांगा पैठणचा नाथ आलाय म्हणून. फळलिया तरुच्या शाखा भूमीशी उतरती दे का नम्रता, पैठणचा नाथ आलाय म्हणून सांगा. आणि ते काही साधी सुधे नव्हते दासोपंत. त्यांच्याबरोबर साक्षात गाणगापुरावरून दत्त खेळण्यासाठी तो दत्त महाराज प्रसन्न, दत्त भक्त होते. दत्त आणि दासोपंत यांचा सोंगट्यांचा खेळ चालला होता पलंगावर. द्वारपाळ महाराज कुणीतरी आलं पैठणचा नाथ आलाय म्हणून म्हणते, बोलवा त्या नाथाला. बोलवलं. एकनाथ महाराजांचा प्रवेश झाल्या त्या पलंगावरचे दत्त अंतर्धान पावले, गुप्त झाले. नाथ महाराज खाली बसले, बसायला नाही टाकलं, पाणी नाही दिलं. अरे काय दुर्भाग्य, आता माझ्याबरोबर प्रत्यक्ष भगवान दत्तात्रय आमचा खेळ चालला, तू आल्या अंतर्धान पावले, गुप्त झाले. नाथ महाराज म्हटले, महाराज माझं दुर्भाग्य आहे, मला भगवान दत्तात्रयांचं दर्शन नाही झालं, माझं दुर्भाग्य आहे. बरं ठीक आहे, काय पाणी नाही दिलं बरं का, काय काम आणलं सांग. महाराज आमच्याकडे षष्टीला उत्सव असतो, मी तुमचं प्रवचन घ्यायला आलो, या ना आमच्या उत्सवाला. अरे माझे शिष्य, एवढा लवाजमा, एवढं सण होईल का? महाराज आमच्या परीने जेवढं होईल तेवढं आम्ही प्रयत्न करू, परंतु याच आमचा आग्रह आहे. ठीक आहे, डायरी पहा. डायरी पाहिली, तारीख लिहून घेतली, येतो म्हटले. पाणी नाही दिलं, काहीच नाही दिलं. नाथ महाराज निघून गेले. षष्टीचा उत्सव आला. दासोपंत त्या काळातले साधन पद्धती म्हणजे घोड्यांचे टांगे, टांग्यामध्ये आपले शिष्य काही 2-4 टांगे घेऊन थेट पैठणला आले. आल्यानंतर टांगे सोडले. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा म्हणून जगद्गुरु तुकोबाराय. अति प्रतिकूलतेमध्ये परमार्थ कसा करावा हे पाहायचं असेल तर जगद्गुरु तुकोबारायांकडे पाहायचं. प्रतिकूलता म्हणजे काय? तयार केलेली प्रतिकूलता. अति श्रीमंत होते ते, पण त्यांनी स्वतः तयार ओढून घेतलेली प्रतिकूलता होती. अति प्रतिकूलतेत, अति कठीण परिस्थितीत परमार्थ कसा करायचा
याचा आदर्श नमुना म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहे. ज्ञानाची फुलबाग म्हणजे माऊली, प्रेम लक्षणा भक्ती म्हणजे नामदेव महाराज, आणि शांती कशी सांभाळायची, शांती ब्रह्म कसा असायचं, अति श्रीमंतीत परमार्थ कसा करायचा, नाथ महाराज. आजही त्यांचं घर, आजही त्यांचं देवघर कशाचं आहे, सोन्याचं आहे. लोक पोतीले म्हणून अर्धा किलो साखर द्यायची, काय काय करायची नाथ महाराज. अति श्रीमंत, श्रीमंत संत म्हणून नाथ महाराजांकडे पाहिलं. असा मोठा वाडा. एका मुलीला दासोपंतांनी विचारलं, तो सप्ताह कुठं चालू आहे? ती म्हटली, तो मोठा वाडा दिसतो ना, तो नाथांचा वाडा. हे आले, शिष्य पाठीमागं होते, थाईट थाईट चालले, कारण अहंकार, नवल अहंकाराची गोटी, विषय सन लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाच. गुरुपुत्र जर नसतं ना ताई, बरं का, आणि जर थोडे शब्द सांगता आले ना, ते फुगून चालतं, कोणालाच मानित नाही. अल्पविद्या परी गर्व श्रोमणी, मजवनी नानी कोणा हे, अंगी भरे ताठा कोणासी मानी ना, कोणालाच मानत नाही, चालच बदलते, बरं का. असं ताईट चालले दासोपंत. आपल्याला कोण अडवतं नाही. नाही, मंत्र्याचा गाडीचे चालक जरी असले तरी ते फुगून चालतात. काय काय सांगायचं तुम्हाला, बरं का. तर त्या ठिकाणी ते दासोपंत असे फुगून चालले. चालत असताना पहिलं अडवलं त्यांना. आत्तापर्यंत कुणीच अडवत नव्हतं. पहिला दांडा पडला, आडवा दांडा पडला. मला अडवणारं कोण, असं पाहिल्या वर पाहिलं. आपल्याला अडवणारं कोण, दरवाजात आडवा दांडा पडला, चोपदाराचा दांडा असतो ना, आडवा दांडा पडला, कोण अडवणारं म्हणून वर पाहिलं. निळोबारायांचं प्रमाण आहे. प्रमाण आलं की सर्टिफाय होताचं बोल. काय प्रमाण निळोबारायांचं. नाथ महाराजांच्या दरबारात कावडीने पाणी भरी गंध उघडून द्यायचं काम कोण करायचे, श्रीखंड्या करायचे. हे तर करायचेच भगवान परमात्मा. किती वर्ष, 36 वर्ष सेवा केली भक्ताच्या ऋणातून उतराय होण्यासाठी. आणि त्या दरबारामध्ये निळोबारायांनी प्रमाण दिलं, दत्त चोपदारकी करी. चोपदाराचं काम कोणाचं होतं, दत्त भगवान दत्तात्रयांचं. तो दांडा आडवा पडल्या दासोपंतांनी वर पाहिलं. पाहिल्या बाकीच्या लोकांना ते चोपदार दिसत होते, परंतु यांना प्रत्यक्ष त्यांच्या देवाचं दर्शन झालं. भगवान दत्तात्रयांचं दर्शन झालं. पटकन खाली वाकले पाया पडण्यासाठी. वाकल्यानंतर प्रसाद दिला दत्तात्रय भगवंतांनी. काय प्रसाद दिला, तो दांडा होता ना, इतका जोरात पाठीत टाकला. कोणाच्या, दासोपंताच्या इतका जोरात पाठीत टाकला. दांडा पाठीत पडल्या जोरात आवाज आला, उठ, तुझा देव तुझ्या घरी. इथे कोण आहे मी, आमच्या मालकाने आतून जर पाहिलं तर. कोण म्हणते, भगवान दत्तात्रय. कोणाला म्हणतात, दासोपंतांना. त्यांचं आईस्क्रीम झालं, विरले, संपून गेले दासोपंत. का विरले, मागचं आठवलं. काय ज्यांचा अधिकार, त्यांना बसायला टाकू नाही, मी पाणी दिलं नाही, आठवायला लागलो. ज्याच्या दरवाजात आपला देव जे अंतर्धान पावले होते ना, ते घाबरून गुप्त झाले होते. हे तिथे लक्षात आलं. कुठं, त्या दरबारात गेल्यानंतर. तेवढ्यात नाथ महाराजांकडे बातमी गेली की दासोपंत आले. म्हणून नाथ महाराज पायघड्या घेऊन आले. पायघड्या कळतात ना, त्या काळात मोठ्या लोकांचा सत्कार, आताच्या भाषेत मॅट, त्या काळात पायघड्या. आता हे कळतं ना, पायघड्या लग्नात असायच्या. वरमाईचं स्वागत करण्यासाठी ते लुगडे टाकत पातळ टाकत नेलं जायचं. त्याच्या पायाला धूळ लागू नको. किती म्हणाले, एक पाय असे ना, पायाला धूळ लागू नये म्हणून नाथ महाराज ते धोत्र, ते वस्त्र घेऊन अगदी त्या दरवाजापासून पायघड्या टाकत चालले. दासोपंतांचं स्वागत. आता जितका सत्कार होईल ना, तितकं ते लाजत होतं, संकुचित होत होतं. सत्कार, नाथ महाराजांनी हात पकडला, चला चला, पायघड्या टाकत चालत. तेवढ्यात पुढे जात असताना धावत कोण आलं, श्रीखंड्या आला. श्रीखंड्या आल्या श्रीखंड्याला एकदा का दृष्टी त्या दासोपंताची गेली. वेदिले ग मन माझे. वेद लावणारं ज्याचं स्वरूप आहे, ज्याचं वर्णन वेद करू शकत नाही. श्रुती नेती म्हणती, वेद तेथ मौनावला. तो परमात्मा स्वरूप पाहिल्या दासोपंत विरले, नजरच हटेना. नाथ श्रीखंड्या यांची व्यवस्था करा, तिकडं मी मंडपात जातो, प्रवचनाची वेळ झाली, महाराज लांबून आलेत, त्यांची सगळी व्यवस्था करा आणि प्रवचनाच्या वेळेस घेऊन या. श्रीखंड्याने हातात पकडलं. श्रीखंड्याकडे भगवान परमात्म्याकडे कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती, अशी पाकशाळा निर्माण केली. मायवी पाकशाळा. काय शक्ती, अशी उंच पाकशाळा, थप्प्याच्या थप्प्या पोत्यांच्या. आणि काय म्हणावं श्रीखंड्याने, महाराज, ओ महाराज, ही आमच्या मालकांची पाकशाळा. ते वर पाहायला गेलं, टुपीच पडली पाठीमागं. कोणाची, दासोपंताची. इतकी उंच पाकशाळा, इतक्या थप्प्याच्या थप्प्या पोत्याच्या, ही आमच्या मालकांची पाकशाळा. कोणी म्हणावं, जगदाधिपती, जगदाचा परमात्मा. भक्ताच्या ठिकाणी काय होत असतो, वेडा होतो.
ही आमच्या मालकांची पाकशाळा. दासोपंत परत त्यांच्याकडे पाय लागले, हात पकडला, घेऊन गेले. त्यांच्या बैठक रूममध्ये नेल्यानंतर दासोपंत त्यांच्यावरून दृष्टीच हलवत नव्हते नजरेपासून. श्रीखंड्याने म्हणावं, महाराज महाराज काय पाहिजे तुम्हाला? काय? काहीच नको बाबा, काहीच नको, मला पाणी नको, काय देऊ सांगा ना. मग श्रीखंड्याला दासोपंत म्हणतात, कधीपासून सेवा करतो रे बाबा? ते म्हटलं खूप वर्ष झाले. दासोपंत संशयी माणसं, विकल्पी माणसाच्या मनात कुठे गेलं तरी त्याला वाटलं याला आपण खूप पगार द्यावं आपल्या घरी न्यावं. बरं काय का दासोपंत म्हणे, तुझे मालक किती पगार देतात सांग. श्रीखंड्याने हसले गालातल्या गाला. श्रीखंड्याने सांगा, महाराज आमच्या मालकांचं समाधान हाच माझा पगार. आता काय देणार आहे पगार? बरं का, आमच्या मालकांचं समाधान हाच माझा पगार. आमचे मालक रागवतील, तुम्हाला काय पाहिजे सांगा, पाणी आण. नको रे बाबा, पाणी नको, काहीच नको. मग काय करू? आता दृष्टी पुढे ऐसाची तू राय, जो मी तुझं पाहे वेळोवेळा, माझ्या पुढून जाऊच नको, हलूच नको. श्रीखंड्याने हसावं. दासोपंत बसलेले. तेवढ्यात नाथ महाराज आले. म्हटले, महाराज महाराज चला, प्रवचनाची वेळ झाली. आता सुटका करण्यासाठी हे लोक खूप पटाईत असतात. आपल्याकडे घडलेले वक्ते बाबा म्हटले, बाबा जरी इथं दुसरे महाराज आले असते तुम्ही अमृत अनुभव सांगतात, त्यांनी वाक्य वापरत, इथं वापरत नाही. आपण आता सगळे जाणकार आहात बरं का. तिथंच गुरुजींच्या काळात रंगनाथ गुरुजी परभणीकर, त्यांच्या भागात जर कुणी कीर्तनकार जर गेले, एका बाईच्या घरी एक कीर्तनकार गेले, ऐका, घरी गेल्यानं ती बाई कामाला जाणार होती. त्यांची त्या महाराजांची व्यवस्था, असा परिसर आहे तो, त्यांच्याकडे व्यवस्था होती जेवणाची. दिवसभर काम करून आली, खुरपायला गेलेली, हातपाय धुतले, महाराजांची व्यवस्था केली. इतका सुंदर स्वयंपाक करता करता बाईनं विचारलं, महाराज वृत्ती ज्ञान म्हणजे काय, प्रमाद ज्ञान म्हणजे काय? प्रश्न विचारला. महाराज गारच झालं. इथले लोक ऐकणारे कसे असतील? महाराज घाबरलं. घडलेली घटना आहे ताई बरं का. बाबांनी सांगितलं, मागच्या दरवाज्याने निघून गेलं. महाराज कीर्तनालाच नाही आलं, गेलं पळून, कारण घाबरलं. जिथला अधिकार वृत्ती ज्ञान प्रमाज्ञान, तसं इथं सांगणं म्हणजे सोपं नाही. बाबा म्हणायचे, आमच्या कारखान्यावरच्या गोपिकाम पुढे, गवळणी पुढे सांगणं, ते कोणाचं उगाच ऐकून घेतात, त्यांचा मोठेपणा आहे बरं का. हा मोठेपणा आहे, कोणाचं ऐकून घ्या. सांगायची इथं ओव्यांमध्ये बोलायचं, इथं जर बोलायचं असलं तर श्लोकात बोलायचं. कारण यांनी आयुष्यभर घातली साधना केली. कशी साधना केली? आयुष्यभर या शब्दांची सेवा केली. थोडा त्यांना एका ओवीचा तुकडा जरी चुकला, एक पद चुकलं माझ्याकडून त्या दिवशी, तरी ताई अप्रसन्न होत्या. थोडा ओवीचा चुकला नाही का, एक तुकडा जरी इकडचं तिकडं झालं तरी सहन होत नाही, सुगरणीला नाही सहन होत. चला, आपला विषय चालला होता. ते नाथ महाराज आले. म्हटले, महाराज चला, प्रवचनाची वेळ झाली. दासोपंतांनी सांगितलं, बरं का, मला सांगा बरं का संपवायच्या वेळेला, आम्ही पटकन आटपून घेत असतो दास, कारण कोणाच्या याच्यात आपण विक्षेप करू नये, आपल्या वेळेत असावं, मर्यादित असावं, ज्याच्या त्याच्या मर्यादित खूप शोभून दिसतं असं प्रत्येक गोष्ट. तर दासोपंत नाथ महाराजांना म्हटले, महाराज महाराज खरं सांगू का? आता त्यांनी नाटक केलं. खूप लांबून आलो म्हटले, रस्त्याने येताना टांगेतली खूप धूळ उडाली आणि ती धूळ घशात गेली आणि माझा घसा बंद झाला, मी बोलूच शकत नाही. आता पहा नाटक बरं का. आज करा ना, असं करा ना, मला आज काय बोलता येणार ना, तुम्हीच घ्या ना प्रवचन. नाथ महाराज दूरदृष्टी होती, त्यांना माहीत होतं काय घडणार आहे. श्रीखंड्या जा, महाराजांची श्रोता म्हणून बसण्याची लोड तक्ता मांडा, त्यांची व्यवस्था करा. नाथ महाराज प्रवचनाला बसले आणि दासोपंत ऐकायला बसले. नाथ महाराजांनी ओवी घेतली. महाराजांनी सांगितलं त्याविषयी, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेदना आत्मरूपा ओम नमो जी आद्या. प्रपंच नव्हते सांगत त्या ठिकाणी. नाथ महाराजांनी ओंकार शब्दाबद्दल सांगायला, अ उ आणि म कसा आहे, आद्य कसा आहे, या पदावर अस्खलित व्याख्यान 2 तास दासोपंत ऐकू. असं कधी त्याने ऐकलंच नव्हतं. विरले. खरा ऐकणारा. अगोदर तप घडलं होतं, साधना होती, विरून गेले, शिल्लक नाही राहिले, स्थिर झाले. डोळ्यातून पाणी आलं, हात जोडले. नाथ महाराजांना म्हटले, महाराज उद्या मला तेच ऐकायचं. नाथ महाराज म्हटले, जशी आपली इच्छा. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 7 दिवस ओम नमोजी आद्या, ओम नमोजी आद्या, एवढ्याच पदावर. 7व्या दिवशी नाथ महाराजांनी सांगितलं, कोणाला काही कमी पडलं असेल, आज आपला उपांत्य दिवस आहे, उद्या काला आहे, काय असेल, कोणाचे काही गैरसोय झाली असेल तर माफ करा. दासोपंत उठले. महाराज खरं सांगू का, आता मला जायचं नाही इथून, मी माझ्या खर्चाने राहतो, मला ओवी ऐकायची पुढची, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य अजून ऐकायचं आहे म्हटले. नाथ महाराज हसले. म्हटले, दासोपंता आम्हाला काही कमी नाही, खुशाल राहा. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या महिने, 2 महिने, 6 महिने राहिले दासोपंत. नाथ महाराजांच्या घरी किती दिवस राहिले? 6 महिने राहिले. आणि 6 महिने तेवढ्याच पदावर. ओवीच्या
पूर्वार्धातल्या 1/2 भागात ओम नमोजी आद्या 6 महिने न रावल्यामुळं दासोपंतांनी प्रश्न विचारला, महाराज अजून तुम्ही ओवीच्या पूर्वार्धातच आहात, अर्धा भागही नाही झाला. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, अजून अर्ध्या ओवीच्या अर्ध्या भागात आहात. पुढच्या अर्ध्या ओवी जायचं कधी आणि ओवी संपणार कधी, हा प्रश्न दासोपंतांनी किती दिवसांनी केला? 6 महिन्यांनी. त्यावेळेस दिलेलं नाथ महाराजांनी उत्तर ऐका सगळे. नाथ महाराज म्हटले, अरे दासोपंता, असे हजारो एकनाथ जरी निर्माण झाले तरी या ओवीचा थांग लागणार नाही, तरी या ओवीचा थांग लागणार नाही. हजारो एकनाथ जरी निर्माण झाले तरी ही ओवी किती खोल आहे, हिची खोली कळू शकणार नाही. हे काव्य आहे, हा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. तिथं आपण म्हणावं मला ज्ञानेश्वरी कळाली. जो कळाली म्हणणार आहे ना, त्यात तो खूप दूर असतो. जो झाला म्हणे तो काहीच नाही. जो सांगायला शिल्लक राहत नाही तो बुडालेला असतो. जो सांगायला असतो त्याने बुडीच मारलेली नसते. जो बुडाला तो बोंबेही सकट बुडाला, तो सांगायला शिल्लक राहत नाही. ही ज्ञानेश्वरी आहे. गोड असा या ग्रंथाचं खरंच सांगायला शिल्लक न राहणं, आपण त्याच्यात विरून जाणं, आपण त्याच्यात संपून जाणं, ओया काय फक्त त्याची अनुभूती घेणं इथपर्यंतच असतं. अनुभूतीत जायचं असतं. ह्या शब्दात व्यक्त करता येत नाही. अशा या महान ग्रंथाचं पारायण आपणाकडून झालं. सन 1290 या ग्रंथाचं लिखाण झालं. मौलींनी 1290 लिहिली, म्हणजे शके 1212 आणि नाथ महाराजांनी शके 1506 याच्यावर शुद्धीकरण केलं. तो ग्रंथ आपल्याकडं आलेला आहे. बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठाने गोदातटी लेखन कामाठी संपूर्ण झाली. नाथ महाराजांनी प्रतिष्ठानी म्हणजे पैठण, पैठणला हिचं शुद्धीकरण केलं. प्रतिष्ठान गोदावरीच्या तीरावर. परंतु या ग्रंथाचं मुख्य लिखाण कुठं झालं? त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र, जे जगाचे जीवसूत्र श्री महालया असे जगाचे जीवसूत्र मोहिनी राजाचं मंदिर, महादेवांच्या मंदिराचं वर्णन या ओवीमध्ये आलेलं आहे. नेवाशाचं वर्णन आलं. कुठलं वर्णन आलं? नेवाशाचं. ते वर्णन करताना माऊलींनी काय सांगितलं? त्रिभुवनैक पवित्र, त्रिभुवनामध्ये असलेले एक पवित्र क्षेत्र, अनादि पंचक्रोश क्षेत्र, अनादि काळाचं पंचक्रोशीतलं असलेलं हे फार महान असं शिवालय. अनादि पंचक्रोश क्षेत्र, जगाचे जीवसूत्र, सगळ्या जगाचं जीवसूत्र चालवणारं जे महादेव आहेत, ते जगाचे जीवसूत्र श्री महालयास त्या स्थळाचं वर्णन केलं या ओवीने. जिथं ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं त्या स्थळाचं वर्णन माऊलींनी केलं. ज्ञानेश्वरी आपल्या अमृतवाहिनीच्या तीरावर झाली. ज्या अमृतेश्वराच्या मंदिरातून या अमृतवाहिनीचा आपल्या सगळ्या स्थानांना अमृतवाहिनी नाव दिलं. अमृतच आहे, खरंच अमृत आहे बरं का. प्रवरामाईचं प्रवार आहे महात्म्य म्हणून रामायणामध्ये 4 अध्याय मूळ संस्कृत रामायणात. अति हा परिसर पंचक्रोशीचा हा परिसर हा दंडकारण्याचा भाग आहे. कुठला भाग आहे हा? नाशिकपासून पंचवटीपासून हा प्रवरामाईचा बाळेश्वरीकडं हा सगळा पसरलेला, अगदी सह्याद्रीच्या कुशीतला रतनगडापासून हा सगळा पंचक्रोशीचा भाग म्हणजे दंडकारण्याचा भाग. दंडकृषी का बरं दंडकारण्य? या ठिकाणी मेरू पर्वत, आता ही कथा रामायणातली तिकडे जात नाही बरं का. मेरू पर्वत आणि विंध्य पर्वत यांची चाललेली स्पर्धा, वाढणारे हे 2 पर्वत, आणि मग त्याच्यामध्ये ही जळायला लागलं, जंगल पेटलं, सगळं राख व्हायला लागली. म्हणून देवता सगळे नारद महर्षींकडे गेले आणि म्हटले, महर्षी तुमचे नारद महर्षींनी सांगितलं तुम्ही जा कोणाकडे तरी. मग ते उत्तर भारतामध्ये अगस्त्य ऋषींकडे गेले. त्यांना म्हटले तुमचे शिष्य विंध्य आणि ते मेरू इतका वाढत आहे, त्यांना तुम्ही सांभाळा. अगस्त्य ऋषी त्या पर्वतासाठी इकडं पलीकडं आल्यानंतर लोटांगण घातलं. म्हटले मला जायचं आहे. या प्रदेशात आल्यानंतर तसे झोपले, तसे आले, परत गेलेच नाही. महर्षी अगस्तींनी, लोपामुद्रा आणि महर्षी अगस्तींनी त्या काळात पवन ऊर्जेवर केलेली शेती असे रामायणात पुरावे आहेत. हा आपला परिसर अतिशय गोड आहेत, म्हणून इथं अंतरंगी ज्ञानेश्वरीचे वाचक आहेत. खूप गोड असतील हा परिसर. पंचक्रोशी हा परिसरात अमृतवाहिनीचं पाणी आपण पितो. या ठिकाणी अनादि काळाची परंपरा, या ठिकाणी आई बाबा हे अंतरंगी महात्मे मिळाले. अंतरंगी महात्म्यांचं स्पर्श होणं हे जीवाचं भाग्य बरं का. जीवाचं भाग्य. खूप आंब्याच्या झाडाला गोड अशी फळं आली. आंब्याचं भाग्य नाही, खाणाराचं भाग्य. भाग्य कोणाचं आहे? खाणाराचं भाग्य. ज्या आंब्याला फळ आलेत ते खाणारे आहेत, ते भाग्यवान आहेत. अशा महान ग्रंथाचं या ठिकाणी आपल्याला खूप मोठं पारायण झालं. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वसुखी सर्वभूती संपूर्ण होईजे आशीर्वाद दिला.
या ग्रंथाची पुण्यसंपत्ती अशी आहे, सर्वांना सुख मिळेल. जे सांगितलं ना प्रथमतः, आता उपसंहार आणि उपक्रम, जे सांगितलं, कोणी सेवा करत असेल, कोणी पारायण करणारा प्रसाद देत असेल, कोणी झाडून काढत असेल, कोणी त्यांना पाणी देत असेल, सर्वांना सुख मिळणं ह्या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. आता एकच करा फक्त, जाता जाता ताईंनी जीवाच्या पलीकडं आटापिटा करत आहेत. ताईंचा आवडता विषय पारायण, आणि ते पारायण म्हणजे कारखान्यावरचं पारायण. घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पेलापाशी, सगळ्यांची काळजी, जी काळजी आई घ्यायच्या सगळ्यांची, तीच काळजी ताई सगळ्यांची घेतात. एकही आपल्या माता भगिनी कुणीही वाहाला जाऊ नये. वाहाला जाऊ नये म्हणजे अंतरंगी असावं, वाहाला जाणं सोडाच, परंतु सगळ्यांचा अंतरंगाकडे प्रवेश व्हावा. हीच रात्रंदिवस तळमळ. साधूचा जन्म, साधूचा देह, साधूचं शरीर कसं असतं, ते जे अवयव असतात, ते अवयव काय आहेत, ते सुखाचे कोंब, माणूस पण भांब हेही जाण. ते अवयव सुखाला फुटलेले काय असतात, कोंब आहेत. माणूस पण हे भांब असतं, फक्त ती पाहण्याची दृष्टी आपल्यात नसते. ती दृष्टी कशी घ्यावी हे माऊली शिकवतात. दृष्टी कशी असावी. आपल्या सेवेचं फळ नक्कीच आपल्याला प्राप्त होत असतं, आपल्या निष्ठेचं फळ, आपल्या श्रद्धेचं फळ आपल्याला प्राप्त होईल. म्हणून अतिभाव ठेवून ज्ञानेश्वरी वाचा. अतिभाव ठेवा, इतका भाव ठेवा, इतका भाव ठेवा की ते शब्दांची कृपा आपोआप होणार, आपोआप होणार. जर आपला भाव जर असेल, प्रत्यक्ष माऊली माझ्याशी बोलतात, अशा भावातून ज्यावेळेस आपण ज्ञानेश्वरी वाचायला बसतो, त्यावेळेस तो संवादच माऊलींचा असतो, बाकीचं काहीच आठवत नसतं. प्रत्यक्ष बोलणं आहे. ज्याला माऊलींशी संवाद साधायचा, माऊलींशी बोलायचं, पहा बरं का, माऊलींशी बोलायचं तर या वाङ्मयात यायचं, या शब्दांची सेवा करायची. आमच्याकडे दररोज ज्ञानेश्वरीचं वाचन, दररोज ज्ञानेश्वरीचं नित्यचिंतन, ज्ञानेश्वरीचं आहे. नित्यचिंतन करणारा हा सगळा भाग आपण नित्यचिंतनात आहात. ओवी न ओवी, या ओवीचा संदर्भ कोणत्या ओवीशी आहे, इतकी सूक्ष्मता आलेली, इतकी बारकाव आलेला आहे. त्याचं एक पद जरी तुटलं आणि शब्द नुसत्या अर्ध्या भागात गेला तरी अर्थ बदलतो. पुढच्या भागात टाकायचा का मागच्या भागात टाकायचा, इतकी सूक्ष्मता आहे. बारीक 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 बारीक, इतकं हळुवारपणा, इतकी दृष्टी सूक्ष्म करावी लागते या ओव्या कळून घेण्यासाठी. आणि त्या ओव्या फक्त, कारण हे फळ पुन्हा सांगतो, ज्ञानेश्वरी हे गुरुकृपेचं फळ आहे, आणि ते कळवून घेण्यासाठी तितकाच पद्धतीचा अधिकारी असावा लागतो, गुरुपुत्रच असावा लागतो. कारण माऊली हे गुरुचे किती मोठे, श्री गुरूंनी आपली सगळी विद्या माऊलींकडे संक्रमित केली, स्वतः बाजूला राहिले का नाही, स्वतः बाजूला राहिले. सगळ्या प्रगट असलेलं जे गुह्य असलेलं ज्ञान सगळ्या जगासाठी प्रगट करण्याचं काम माऊलींनी केलं, ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रगट केलं. परंतु ते प्रगट जरी असलं तरी ते कळत नाही. का बरं कळत नाही, सांगा बरं. असे बुद्धिवान भेटतात ज्ञानेश्वरीचे वाचक 9034 आम्ही म्हणतो, ते म्हणतात आम्हाला कळते बरं का. एवढ्या का आम्हाला असं वाटतं अजून आम्हाला एका ओवीचा स्पर्श झाला नाही. खरंच ना, वाटतं का नाही. ज्याला वाटतं ना आपण कुठे आहोत, या ठिकाणी किती खुले आहे. कधी आत्ता दुंडा महाराज ताई लहानपणी ऐकलं, चालती बोलती ज्ञानेश्वरी म्हणजे दुंडा महाराज देगलूरकर, आम्ही ऐकलं. ते म्हणायचे आत्ता वाचलेली ओवी, ते त्यांनी सांगायचं ना, आता आपला अनुभव आहे, हा अनुभव आहे. आत्ता वाचलेली ओवी पुन्हा 5 मिनिटांनी वाचायला गेलं का त्यात नाविन्य, पुन्हा नाविन्य सापडतं. हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहेत. म्हणून 700 वर्ष होऊन गेले, 735 वर्ष झाले या ग्रंथाच्या लिखाणाला. आजही एकही ओवी कालबाह्य झाली नाही, एक शब्द नाही, काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, सगळे आजच्या काळात जसेच तसे लागू होतात. नवे आज जे दीपोत्सवाला येणार आहे त्यांच्याकडून एक ओवी अनुसरली गेली. ताई कोणती ओवी अनुसरली गेली? 14व्या अध्यायामध्ये ऐका, 14व्या अध्यायामध्ये रजगुण सांगत असताना रजगुण वाढल्यानंतर त्या व्यक्तीला काय काय करावं वाटतं हे सांगायचं होतं माऊलींना. रजगुण वाढल्यानंतर त्या व्यक्तीला काय काय करावं वाटतं, तिथं खूप मोठा सिद्धांत सांगितला. नगरे चिरचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. याच्यातली सूक्ष्मता आहे, थोडी सांगतो फक्त 2 मिनिटात. माऊलींनी सांगितलं नगरेची रचावी, नगरांची रचना करावी. म्हणजे तुम्हाला जलाशय निर्माण करायचं आहे ना. जलाशय म्हणजे काय, धरण बांधायचं आहे ना. त्याच्यासाठी अगोदर त्या धरणातून ते जिथं पाणी तुम्हाला साठवायचं आहे, त्या याला जायकवाडीच्या धरणामध्ये मला वाटतं 400 गावं विस्थापित झाली, बरोबर आहे ना. निळवंड्यामध्ये जे गावं विस्थापित झाले, नगरेची रचावी, जे विस्थापित जलाशय निर्माण जे विस्थापित होणारे गावं आहेत
त्यांचं पहिलं पुनर्वसन करा म्हणजे नगरांची रचना करा, त्यांची राहण्याची व्यवस्था करा. ही सिद्धांताची हा अँगल आहे बरं का. हा अँगल नाही आपल्या अध्यात्मात, पण इकडून सांगतो. ह्या व्यावहारिक अँगलमधून नगरांची रचना कोणासाठी करा? पहिलं पुनर्वसन करा, नंतर जलाशय निर्माण करा. झालं आपल्या निळवंड्याचं. ज्यांनी केलं पहिलं पुनर्वसन, नंतर निळवंडे धरण झालं. पहिलं महाराष्ट्रातलं नाही, भारतातलं धरण असं ज्यांनी केलं. नगरेची रचावी, जलाशय निर्माण, आणि नंतर महावने लावावी नानाविध. अनेक प्रकारचे झाडं लावायचे. ह्या ओव्या आहेत. अशा रीतीनं महान अशा ग्रंथाचं पारायण आपणाकडून झालं. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. पुढे दीपोत्सव आहे, पुढे कीर्तन आहे. नाही ते म्हटलं आठपा म्हटलं, सांगितलं नाही का, इशारा आला ना बरं का. नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. अनेक प्रकारचे. नंतर पहिल्यांदा पुनर्वसन करा. कशाचं? विस्थापित लोकांचं पुनर्वसन. नंतर धरण म्हणजे जलाशय निर्माण करा, आणि नंतर झाडं लावा. हे दंडकारण्य अभियान, नंतर झाडं लावा. अशा प्रकारची ओवी आपल्या साहेबांकडून अनुसरली गेली. म्हणजे सहजगत्या त्यांच्याकडून ती घडली गेली, अनुभवली गेली. नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, आणि एक तरी ओवी अनुभवावी. ह्या एका तरी ओवीचा अनुभव आपल्या जीवनात कोणत्याही ओवीचा घ्या. आम्ही म्हणतो कोणत्याही ओवीचा घ्या. कोणत्या का ओवीचा अनुभव आपल्या जीवनात घ्यावा, आणि या शब्दांची आपल्या सर्वांवर खूप कृपा व्हावी, आणि आपणाकडून सर्वांकडून या शब्दाची सेवा व्हावी. दररोज ज्ञानेश्वरीचं चिंतन आपल्याकडे असावं, अशी सद्भावना व्यक्त करतो. या ठिकाणी आपल्या सर्वांचं अधिष्ठान ताई आहेत. आईबाबांच्या नंतर ताई आहेत व्यक्त स्वरूपात. जोपर्यंत आहेत तोपर्यंत लुटून घ्या बरं का. जोपर्यंत चालू आहे वाहत्या जहाजात बसायला शिका. आपण सर्वांनी या भावनेत प्रविष्ट व्हावं. अशा रीतीनं या ज्ञानयज्ञात समाविष्ट व्हावं. पुढेही खूप वेळेस सतत करत जावं, ही सद्भावना व्यक्त करतो. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्वसुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे. सचिदानंद बाबा दरे लेखकू झाला. न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनवितसे. सर्वेत्र सुखिना सन्तु सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. पुंडलीक वरदरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अमृतेश्वर भगवान विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरधरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. पसायदान घ्यायचं. आता विश्वासके देवे येणे वागेज्ञ तोषावे. तोषोणी मज द्यावे पसाये दाने. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जैवांशील तो तेला हो. प्राणियात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटतू तया भूता. चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जार्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होत. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणी तिही लोकी. भजजोदी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये. द्रष्टाद्रष्ट विजय व्हावे. एत म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया. हरि ओम. शांती शांती. गजर माऊलीचा गजर.